अंबादास दानवे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पहिलाच दिवस अधिवेशनाचा आज गाजला असं म्हणावं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून घेण्याचा. बिलकुल शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. कर्जमुक्ती माफी जी सरकारने केली ही बोगस आहे. कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे. याच सरकारने विशेषतः देवेंद्रजी फडणवीसांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी विधानसभेच्या प्रचारात 7-12 कोरा 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 असं म्हटले होते. कुठं कोरा झाला? उलटा आणखी भोरा झाला तो. त्याच्यात आणखी एक एक कलम सगळं वाढतंय आणि म्हणून याविषयी आम्ही आंदोलन केलं आणि हीच भूमिका पूर्ण अधिवेशनात ठेवू. आंदोलन करत होते त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पण गेले. कुणी काय बोललं का? ते काय बोलणार? आम्ही लबाड लांडगे म्हणलं त्यांना. लबाड लांडगे ढोंग करतायत, कर्जमुक्तीचं सोंग करतायत. लांडगेच आहेत ते लोक. नाशिकमध्ये जो काही प्रकार घडला आपण पाहतो, गोकुळ गीते जिंकला तर त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार करा अशी मागणी होती. करू आपण कसं. शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायच्या बद्दल ठरतंय. हे बघ, जो ऊन सगळे वो हौसे हाती नाही ते पाडला ना भाजपनी. एवढे तुम्ही 2-2 मंत्री, 4-4 मंत्री सगळे जाऊन बसले. इकडचं तिकडं जळगाव नाशिक असं केलं. झालं काय? पाडला भारतीय जनता. ऑपरेशन टायगर बद्दल काय आज 6 खासदार तुमच्या पक्षाचे प्रवेश जे झालं त्याला काय? कसलं ऑपरेशन टायगर? काय ते का टायगर आहे का? ते लोक सगळे लबाड लांडगे आहेत ते. त्याचं कसलं लबाड? नार्वेकर पण येतील असं म्हणताय. मनीषा ताई कुठे येतील? शिवसेनेमध्ये येतील म्हणताय. आम्ही शिवसेनेतच आहे. ते शिंदेची थोडी शिवसेना एकच आहे, बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची. बाकी नाही कोणाची. नार्वेकर आहेत शिवसेनेच्या मागे. सगळे शिवसेनेत आहे आम्ही. मिलिंद नार्वेकर असो, कोणी असो, उगाच या अफवायला काही अर्थ नाही. भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीनं म्हटलं होतं हु इज नार्वेकर, ते म्हणाले की हे फ्रस्ट्रेटेड आहेत अशा पद्धतीचं ट्विट केलं मिलिंद नार्वेकर. बरीच चर्चा आहे या ट्विटची. कधी केलं होतं? आज केलं. आज मला नाही माहिती. मी त्याच्यात नाही बोलत. मला त्याच्यातलं काही माहिती नाही जास्त. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.